नमस्कार मंडळी, मी सुवर्णा जले. तर आपले स्वागत आहे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर. आजचा दिवस आपल्या सगळ्यांना आनंदाचा, हर्षाचा, उत्साहाचा जावो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. तर आज आहे संकष्टी चतुर्थी. सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज संकष्टी चतुर्थीच्या दिवशी माझे 1K सबस्क्राईब पूर्ण झालेले आहेत. ही खरोखर माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे आणि आपल्या सगळ्यांनी मला भरभरून सपोर्ट केला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खरोखर अगदी मनापासून धन्यवाद. तर चला मग पाहूया आजचा दिवस आम्हाला कसं जातोय. तर चला चला स्वरूपा. तर पहिले मी नेहमीप्रमाणे देवाला नमस्कार करते आणि मग व्हिडिओला सुरुवात करते. चला. चला मग आजच्या दिवसाची सुरुवात करूया. चला. आता किती झाल्यात? 982 ना. तर गाईज आता मम्मीचे लवकरच 1K सबस्क्रायबर होणार आहेत. मम्मीची कुठली व्हिडिओ व्हायरल होत आहे खूप जास्तच. तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा ती व्हिडिओ कुठली आहे. मम्मा कसं वाटतं तुला? खूप बरं वाटतंय. हा, मम्मीचं मन गार्डन झाले. वाढत चालले सबस्क्रायबर फुल. तिला यश भेटतंय असं वाटतंय मला. माझे 1000 सबस्क्राईब झालेले आहेत. Congratulations मम्मा. Congratulations. Thank and you. celebration. Thank आगे you. का कुछ Thank जाना you. नहीं आता. पार्टी तो बनती है आता. मम्मा टोटल व्ह्यूज 400K. टोटल व्ह्यूज. First time अशा प्रकारे मी 1000 सबस्क्राईब पूर्ण केलेले आहेत. येस येस. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. तर गाईज माझे फायनली 1K सबस्क्रायबर झालेले आहेत. पाहू शकता आपण. 3 आता पण वाढल्यात. मम्मा कसं वाटतं तुला 1K झाले बद्दल? खरोखर खूपच बरं वाटतंय. कारण हे व्हिडिओ बनवत असताना जी काय मी मेहनत केले त्याला म्हणजे यश भेटलं असं मला वाटतंय. आणि जे काही आपण सगळ्यांनी मला सपोर्ट केला म्हणून माझे 1K सबस्क्रायबर झालेले आहेत. म्हणून आपल्या सगळ्यांना खरोखर मनापासून थँक्यू. खरोखरच आपल्या मुलं मला म्हणजे माझी लाईफस्टाईल मी आपल्याबरोबर शेअर करत आहेत, पण आपण मला चांगलं सहकार्य करत आहेत, चांगला सपोर्ट करत आहेत. म्हणून अगदी मनापासून तुमचे सगळ्यांचे धन्यवाद. मला थँक्यू सो मच. मी एकदम म्हणजे एक्सायटेड झाले. मला खूपच बरं वाटतं म्हणून काय बोलावं ते पण समजत नाही मला. तर खरोखरच माझ्या आत्तापर्यंत 1K सबस्क्रायबर झाले. खरोखर खूप मेहनत करावी लागते यासाठी. व्हिडिओ बनवताना मुलं पण खूप त्रास देतात. असं वाटतं आपल्याला सोपं आहे, पण ते सारखं व्हिडिओ बनवायला ती पण कंटाळतात. पण आम्ही आमची खरोखर रिअल लाईफस्टाईल आपल्याबरोबर शेअर करतो आणि ती आपण सगळ्या आवडीने बघता. म्हणून खरोखर आपल्या सगळ्यांचे अगदी मनापासून धन्यवाद. तर चला पाहूया आता मला आजचा दिवस कसं जातंय. तर चला खूप काही गोष्टी करायच्यात आज. खरोखर आजचा दिवस खूपच छान आहे. कारण संकष्टीच्या दिवशी माझे 1K सबस्क्रायबर झाले हे माझ्यासाठी खूपच आनंदाची गोष्ट आहे. कारण गणपती बाप्पाचा आशीर्वादाने माझे 1K सबस्क्रायबर झालेत हे मला खरोखरच खूपच छान वाटतंय आणि बरं वाटतंय. माझ्या मनाला समाधान वाटतंय. तर पुढे पण मला असंच सहकार्य करत राहा. पार्टी आज नाही, पार्टी आता नंतर कधीतरी करू आम्ही 1K सबस्क्रायबरची. कारण लगेच शक्य नाही. तर पार्टी आम्ही जेव्हा आम्ही पार्टी करू ती पण आपल्या बरोबर अभ्यास करू दे गप ना. तर जेव्हा काय अरे मला बोलू दे ना. तर जेव्हा आम्ही म्हणजे सगळी 1K सबस्क्रायबरची पार्टी करू ती पण व्हिडिओ मी आपल्याबरोबर नक्की शेअर करीन. आणि या व्हिडिओला पण तुम्ही चांगला मला सपोर्ट करा आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. चला मग मी आता कामाला लागते. आजचा दिवस पाहूया आपण मला कसं जातंय. तर सबस्क्राईब पण करा. हां, सबस्क्राईब तर करत आल्यात म्हणून 1K सबस्क्रायबर झाले. आणि ज्यांनी कोणी मला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले ना त्यांनी पण मला सबस्क्राईब करा आणि असं सपोर्ट करा. जर माझी लाईफस्टाईल आपल्या सगळ्यांना आवडत असेल तर खरोखर मला सहकार्य करा, सपोर्ट करा आणि सबस्क्राईब नक्की करा. चला. ही पहा गाईज, आमची मशीन 10-15 दिवस झाले बंद पडले.
स्वरूपाचं आणि माझं कपडे धुवून धुवून निघलाय ना स्वरूपा. मग खूप कपडे धुवायला लागतात आम्हाला. जरी कधी एकदा आमची वॉशिंग मशीन येते नवीन, आज येणार होती पण अजून आली नाही, संध्याकाळ झाली तरी. बघूया आज येते का आमची वॉशिंग मशीन न्यू. आली तर बरं होईल, आजचं कपडे तरी धुवायला भेटेल ना ग. तुला काय बोलायचं आहे का? काय बोलू? बोल घे. बघा आमची मशीन बंद पडले. आता माझी मम्मी आणि मी सगळं कपडं धुता. असं होतं कधी नवीन मशीन येतं ना ग, आणि आमचं दम निघतं, आम्ही थकताव आणि मला स्वतःचं कपडं स्वतःला धुवायला लागतात रोज. आणि मम्मीला पण दादा विदाचं धुतं, बाकी मला माझं धुवायला लागतं, पप्पा बिप्पाचं. बघा आमची मशीन. आणि आता नवीन मशीन येणार आहे, ते आम्हाला तुम्हाला नक्कीच दाखवू. आणि आम्ही खूप दमलेलो कपडे धुवून. आणि आता असं होतं कधी नवीन मशीन येते, आणि मम्मी बोलते की आज येणार आहे वाटतं मशीन, जमला तर बघूया मशीन येते का नाही. तर आज आहे संकष्टी चतुर्थी, तर पहिले मी देवाला मोदक करून घेते आणि जेवण बनवून घेते. तर चला मग मोदक बनवायला पाहूया मी कशा प्रकारे मोदक बनवते ते. चला. 5 पंत्या आणि 21 मोदक पप्पाला बनवायचे ना. पप्पाला पण आवडतात मोदक आणि माझ्या पोऱ्याला पण आवडतात मोदक. मस्त मोदक बनत आहेत. आता पप्पाला आपण बनवूया मोदक 21. 5 पंत्या झाल्या माझ्या. नेहमीप्रमाणे तू एक पहिला मोदक घे. मस्त मोदक झाला तयार मध्ये छोटे छोटे. कसं वाटतंय मोदक? मस्त. आता 21 झाल्या वेळेचा. 21 बनवून झालं. खूप टाइम लागेल मग. आता झालेले आहेत म्हणजे मोदक बनवून. आता चला आपण पेण्यावर ठेवूया. चला तर आता पेण्यावर चला. वाट पाहतो मी दिवादर. मस्त मोदक झाले की आपण लगेच गणेश चतुर्थीचे पूजन करूया. सुखार्ता दुःखार्ता वार्ता विघ्नाची, दुर्वी पुरी प्रेम कृपा दयाची, सर्वांगी सुंदर शेंदुराची, कंठी दरके माळ मुक्ता फलांची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, कुंदीर मामा की जय. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देव माझा पडावा. मोर्या मोर्या मी बळताने तुझीच सेवा करू काय जाण, अपराध माझे कोटे न कोटी, मोरेश्वरावा दोघाला पोटी. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, कुंदीर मामा की जय. घे. ओमकार गेलाय आसूरकडे अभ्यास करायला, नाही ते गेला वाटतं. ओमकार स्वरूपा आज माझे 1K सबस्क्रायबर झाले. तुम्हाला कसं वाटतंय? मग तुम्हाला काय बनवू का डिश? हा तर आज संकष्टी आहे म्हणून आपण खीरपुरी बनवूया. चालेल चालेल. चला मग बनवूया. आम्ही खीरपुरी बनवत होतो, इतक्यात आवडना फोन आला. आमची वॉशिंग मशीन आलेली आहे, आपण पाहू शकता. खरोखरच आजचा दिवस आम्हाला खूपच चांगला जात आहे, कारण वॉशिंग मशीन पण आलेली आहे. त्यामुळे स्वरूपाचं आणि माझं हातात कपडा धुण्याचं काम कमी झालेलं आहे. चला मग मी आपल्या सगळ्यांना आमची नवीन वॉशिंग मशीन दाखवते. चला. आपण पाहू शकता आम्ही गोदरेज सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन आणलेली आहे. पहिले आमची वॉशिंग मशीन फुलली होती, ते पण आपण पाहिलेलंच आहे. पण मला बऱ्याच जणांनी सजेस्ट केलं की मॅन्युअल घ्या म्हणून,
कारण मॅन्युअलमध्ये कपडे चांगले निघतात आणि फुल्लीमध्ये थोडे डल म्हणजे निघतात, म्हणून मी आता मॅन्युअल घेतले. तर आपण पुढे पाहूच म्हणजे कसे कपडे निघतात ते. इकडे धुवायचे आहेत वाटतं आणि इकडे सुकवायचे. फुल्लीमध्ये सगळे एकत्रच व्हायचं, टेन्शन नसायचं, पण यात जरा पाणी बिणी भरताना लक्ष द्यावं लागेल एवढंच. पण मेन कपडे स्वच्छ निघले ते महत्त्वाचे, कारण आमच्या घरी पण मॅन्युअल आहे. मी तिथे बघते कपडे एकदम स्वच्छ निघतात, म्हणून मी आता मॅन्युअल घेतले. तर चला मग माझी मी उरलेली कामे करून घेते. चला. कुठे आला? कुठे नाही, सूर्यजीकडे अभ्यास करायला. हां, ओमकार चाललाय अभ्यास करायला. तोवर आपण खीरपुरी बनवून घेऊया. चला. स्वरूप काय करते ग? बेडशीट चेंज झाल्यावर जरा मला मदत करे ना व्हिडिओ घ्यायला. मी खीरपुरी बनवते आपल्याला. घेतेस ना? ये मग. रूम साफ करून दे. आता तू वेळ नको घालू, नंतर कर. ये पटकन. तर चला मग, आपल्या सगळ्यांना माहीतच आहे माझे 1K सबस्क्रायबर झालेले आहेत. तर मुलांची फरमाईश आहे का मम्मी खीरपुरी बनव, तर पार्टी आम्ही नंतर करू, पहिल्या मी खीरपुरी बनवून घेते. चला मग. काम करत होतो, खीर बनवताना काढला नाही, म्हणून मी आता पुऱ्यांचा व्हिडिओ घेते. आता मस्त पुऱ्या खा, मस्त फुकल्यान पुऱ्या. फुग इथं मम्मीने आणून बनवलं. मस्त फुगल्यान. आता दादा गेलाय अभ्यास करायला, तो आल्यावर तो पण खाईल. तू पहिलं खाऊन घे. हां. आता बघ कशी मस्त फुग. वाव, मस्त फुगले ना. हां. माझ्या पुऱ्या कधी पण अशा मस्त फुगतात. झाल्या. स्वरूपा कशी झाली खीरपुरी? गरम आहे. खाऊन झालं मस्त ना. दादा अजून ना आला, दादा आल्यावर दादा पण सांगेल कसे झाले ते. आता खाऊन झाल्यावर आपण आउट्रो करायला लागेल. जेवण पण झाल्यावर मागाशाच. आता तुमचं दोघांचं खाऊन झालं का आउट्रो करू? मी जातो कपडे धुवायला, नवीन वॉशिंग मशीन आणले ना. चल. काय चाललंय? खीरपुरी खाते का? मोदक खाल्लं? मोदक खाता आम्ही. खाऊन सांग कसं झाले, खीरपुरी कशी झाली? काय? आधी खीरपुरी कशी झाली ती सांग. बरे आले? मस्त. मोदक कसे आले? परीक्षेचा काय बोलत होता? काय नाही, उद्या परीक्षा आहे ना. आता माझं सगळा झाले असं वाटतंय मला. तर आता उद्या नवीन नवीन प्रश्न मला समजतील की हे पण एक्झामला होतं. उद्याचं उद्या बघू. सर तुझ्याच मागं लागलं की काय? असंच पाहिजे. आळशी काय बोलतात, आळशी पोटी ब्रह्म राक्षस. हा, आळशीच्या मागे असं काहीतरी आहे ना म्हण, ती मला आठवत नाही. विद्यापोटी ब्रह्म राक्षस असं आहे मला वाटतं. विद्यापोटी ब्रह्म राक्षस. हा बघ. चल आता आम्ही आउट्रो करतो. तुझ्यावर थांबलेलो, मागाशीच करणार होतो. चल मग आता आम्ही आउट्रो करतो. मस्त व्लॉग झाला आजचा. मस्त वॉशिंग मशीन पण आली. आमचं काम कमी झालं स्वरूपाचं आणि माझा, आणि मस्त झाला. 1K सबस्क्राईब झाले. आजचा दिवस खूपच छान गेलेला आहे माझ्यासाठी, खूपच आनंदाचा गेलेला आहे, म्हणून मला चांगला फील होतं. हां चाललो, बाय.
आउट्रो करता आम्ही. तर आपण सगळ्यांनी पाहिलेलाच आहे. आजचा दिवस आम्हाला खरोखर खूपच छान गेलेला आहे ना स्वरूपा. खूपच चांगल्या चांगल्या गोष्टी झालेल्या आहेत. आजचा दिवस खरोखर खूपच चांगला झालेला आहे. मी सगळं काय बोलून गेलेली आहे अगोदरच. त्यामुळं जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली तर लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला नवीन असेल तर नक्की मला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तरच तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओ पाहता येतील. बाय गाईज, बाय. ते भेटूया माझ्या पुढच्या व्लॉगमध्ये. गुड नाईट, सी यू अगेन, बाय बाय. थँक्यू सो मच पुन्हा तुम्हाला. आणि खरोखर जे कोणी मला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी मला नक्की सबस्क्राईब करा, कारण आपल्यालाही माझी लाईफस्टाईल पाहता येईल.